बघा लपते बघा, व्हिडिओ त्याला लपते बघा. आणि फुल गर्दी आहे स्टेशनवर, फुल गर्दी बघा. कारण ॲज युजल स्पेशल ट्रेन स्पेशल लेट आहे. आणि आता आम्ही सर्व स्वामींचं दर्शन घ्यायला निघालोय. आणि बघा पूर्ण गँग आता उतरली आहे. पप्पाने फणस काढून ठेवले. एवढे 4 दिवस तिला वेळ नाही मिळाला. आज आमचा म्हणजे ह्या ट्रिपच्या आमच्या शेवटची सकाळ. आणि आम्ही सगळे आता निघालोय मुंबईला जायला. म्हणजे अजून वेळ आहे. आमची 8:30-9 वाजता गाडी येणार आहे आम्हाला न्यायला. आणि 10:30 वाजता ट्रेन आहे. पण सगळे आज बघा ऑलरेडी 7:30 वाजल्यापासूनच रेडी होऊन बसलेत. ज्या गोष्टी अजून तयार होत आहेत तर रेडीच आहेत. आणि हे बघा मस्त झोपाळ्याचा आनंद घेते. एवढे 4 दिवस तिला वेळ नाही मिळाला आनंद घ्यायला झोपाळ्याचा. पण जाता आता आनंद घेते. काय गेली आमची विहीर. सध्या पाणी सुकलंय. पंप रूम आणि ही आमची विहीर. पानं पडतात ना त्यामुळे पूर्ण झाकून ठेवले. पप्पाने फणस काढून ठेवले. ठरवा द्या पा अहो द्या. 9 वाजलेच आहेत. आणि आता हळूहळू आमचं निघायची तयारी आहे बघा. सगळे निघायच्या तयारीत आहे. सगळ्यांना अलविदा म्हणजे बाय बाय म्हणतायत सध्यासाठी तरी. परत येतीलच सगळे. चलो बाय बाय. आता निघूया. चला चला चला. 4 दिवस कसे गेले ते कळलं नाही. मजा केली आणि मस्त पाहून होणारच. चला चला बसा बसा बसा. बसून घ्या पटापट. चला चला बसून घ्या पटापट. बसून घ्या फटाफट. चला 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 आयुष चला चला चला. लेकीचा का पाय निघत नाही वाटतं. चला. आणि आता असा आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय. म्हणजे आता आम्ही घर सोडलंय ॲटलास्ट. आणि आम्ही निघालो जांभोड्यावरनं. आणि त्याच्यानंतर पण 1-2 स्टॉप आहेत आमचे. आणि नंतर मग कणकवली रेल्वे स्टेशन. तर चला निघण्याआधी सगळे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की ही शान कुणाची बाबर काकांच्या सासरेवडीची. आणि निघता परत आलो आम्ही देवी भगवती मंदिरात भगवतीचं दर्शन घ्यायला. आणि बघा पूर्ण गँग आता उतरली आहे. दर्शन घेऊन आता आपण परतीचा प्रवास सुरू करणार आहोत मुंबईकडे. आणि आमची बऱ्याच 10:30 वाजता ट्रेन आहे त्यामुळे वेळ आहे आमच्याकडे. 9 वाजले जाता. तर पटापट दर्शन घेऊन निघूया. उतरतात सगळे. आणि बघा मला माहिती आपली माणसं आहेत. आता आम्ही आलोय स्वामींच्या मठाच्या इथे. म्हणजे जांभोड्यापासून पुढे जरा आले ना एक फाटा आहे कणकवलीला जायला. त्याच्या जरा अलीकडे हा मठ आहे स्वामींचा. आता आम्ही सर्व स्वामींचं दर्शन घ्यायला निघालोय.
आणि आम्ही आता पोचलो आहे कणकवली स्टेशनला. सामान वगैरे सेट केलं आहे, पण ट्रेनमध्ये नाही, प्लॅटफॉर्मवरच. कारण ॲज युजल स्पेशल ट्रेन स्पेशल लेट आहे, 2 तास लेट आहे. म्हणजे 10:46ची ट्रेन आता ऑलमोस्ट 12:30ला येणार आहे. आम्ही ट्यूबलाईटच झालो आहे. आमची ट्रेन नेहमी लेटच होते. येताना 3 तास लेट होती, जाणारी आता 2 तास लेट आहे. मजा करतोय प्लॅटफॉर्मवर आता. येताना काय पनवेल प्लॅटफॉर्मला मजा केली, जाताना कणकवली प्लॅटफॉर्मला मजा. हां, इथे पण आम्ही ग्रुप करून जेवणार, जसं आम्ही पनवेल स्टेशनला जेवलो होतो. तर थोडासा फेरफटका, कणकवली स्टेशनचा काय फेरफटका मारणार, तरी पण जरा बघूया फिरून फिरून कणकवली स्टेशन कसं दिसतं ते. आणि बघा यांच्याकडे ना कणकवली स्टेशन आंबोळे आहेत मस्तपैकी, पिवळ्या पिवळ्या कलरच्या. 40 रुपयाला 2 आंबोळी बघा. आणि इडली कशा दादा? 50 रुपयाला 4 इडल्या. आणि इकडे तुम्हाला पुरणपोळी पण मिळेल कणकवली स्टेशनला. आणि हे कसलं आहे काय, एक मोदक, हे बघा मोदक पण आहेत. आणि हापूस आंबे सध्या सीझन आहे ना, म्हणून हापूस आंबे पण आहेत. तुमचं काय राहिलं असेल ना घ्यायचं बाजारात बिजारात, इथे येऊन घेऊन जावा. असेल तर नाही रवला असेल. आणि हे आहे कणकवली स्टेशन. आणि कणकवली रेल्वे स्टेशनवरून आत्ता आलो आहे मी ते कणकवली डेपोला, कणकवलीचा ST डेपो. कशाला आलो तर आम्ही पिशवी विसरलो होतो आणि आमचे गाडीवाले नेमके भेटले इकडे डेपोच्या समोर. त्यांना आता पिशवी दिली आणि आमची ट्रेन लेट आहे, त्यामुळे आम्हाला बराच वेळ मिळाला. आता इथून आपल्याला स्टेशनला जायचं, स्टेशनला जायची गाडी परत पकडूया. जबरदस्त कडक ऊन आहे. आणि कणकवली ते आपण आता हात दाखवून गाडी थांबवायला प्रकार करतोय. कारण आता इथून आपल्याला काय शेअर रिक्षा पटकन मिळत नाही, तर हात दाखवून गाडी थांबवून शेअर रिक्षा पकडून जाव्या. आणि हा ब्रिज आहे ना, कणकवलीचा ब्रिज आहे, समोर आहे ST स्टँड, ते माटी. बघूया गाडी भेटते का, आपण शोधूया. 2 मिनिटं लागतील पण भेटेल, कारण आपली ट्रेन ऑलरेडी 11:15 नंतरच आहे. शेअर रिक्षा भेटली आपल्याला आता स्टेशनपर्यंत. हे आहे कणकवली रेल्वे स्टेशन. आत्ताच डेपोवरनं परत आलो कणकवली रेल्वे स्टेशनला. आणि नाही बघा, अरे निवांत जरा आंब्याखाली बसली आहे. ट्रेनची वाट बघत, जिला अजून तरी 1 तास आहे. बघूया, नशिबाने लवकर आली तर आली. हे कणकवलीचं तिकीट काउंटर आणि हा वेटिंग रूम. आणि आम्ही चाललो चेन्नईवरती. आणि मी तिकीट काढली आता, आमची तिकीट आहे म्हणजे सगळ्यांकडे. आणि फुल गर्दी आहे स्टेशनवर, फुल गर्दी. बघा त्याच्यात मांडवीची पण लोक आहेत आणि स्पेशल आपल्याला 1466 कन्याकुमारी LTTची पण लोक आहेत. अजून बोर्ड काय लागला नाही. आपल्या मागे लागली आहे ती मांडवी ट्रेन आणि ही पण लेटच झाली आहे. आणि येताना जसा आपण डिनर स्पेशल केला होता प्लॅटफॉर्मवर पनवेलच्या, तसा आता जाताना लंच करतोय कणकवलीच्या प्लॅटफॉर्मवर. कारण आपलं स्पेशल टर्न, आपलं सगळं स्पेशल तिथे चालली आहे. हे बघा सगळीकडे मस्तपैकी जेवायला बसलेत, लंच करतात. स्पेशल लंच, येताना पण स्पेशल, जाताना पण स्पेशल. आणि आमच्या लंचमध्ये काय, तांदळाची भाकरी, भजी, चटणी आणि एक पनीर बुर्जी. ही आपली ट्रेन आली आहे रोह्याला. आणि ती कणकवलीला लेट होती ना, बरीच लेट होती कणकवलीला, 2.5 तास. पण रोह्याला येईपर्यंत ना अर्धा 1 तास लवकर आली आहे, त्यामुळे बराच वेळ थांबणार आहे ती.
आणि आता समोसा टाइम चालू आहे. हे बघा दिसतोय का? हे बघा आर्या अथर्व हे खात आहेत समोसा. आणि हे बघा अक्षता आयुष हे खात आहेत समोसे. आणि आता ठाणा स्टेशन येईल 5-10 मिनिटात. दिवा स्टेशन आलंय आणि आमचा आता हा कोकण रेल्वेचा प्रवास संपतोय. आज थोडासा अंधार आहे कारण आम्ही सीटच्या खाली आहोत. आता उजेडात आहे आणि ह्या सर्व आमच्यावर मस्त मजा मस्ती करत आमचा वेळ कसा गेला कळला नाही. आमचे 4-5 तास निवांत गेले एकदम निवांत. लपते बघा व्हिडिओ त्याला लपते बघा. हीच होती ती. तर आता ठाण्याला उतरून आम्ही सर्व आलो घरी आणि फ्रेश वगैरे झालोय. आणि आता परत आमची रात्री डिनरची जेवणाची पंगत बसली आहे. तर आता आपली कोकण सिरीज जी 4 दिवसाची आपली ट्रिप होती कोकणची तिचा आता हा एंड झाला आहे. आणि मस्त सर्वांनी एन्जॉय केला फुल एन्जॉय केला 4 दिवस. आणि आल्यानंतर मस्तपैकी असं ना चिकनचं ताट आमच्या समोर वाढून ठेवलेलं आहे. थँक्स टू दीपावली त्यांनी मस्तपैकी आपलं चिकन बनवलेलं आहे. त्यांच्यामुळे आता मस्त आल्यानंतर कोणाला काही त्रास नाही आरामात सगळे जेवत आहेत. आणि ठीक आहे मित्रांनो आता आपली कोकण सिरीज संपूया. तुम्ही जर एन्जॉय केले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटत राहू आपल्या एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय.